नमस्कार, कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज काही कुठलं रुटीन वगैरे किंवा मग कुठली रेसिपी वगैरे मी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही आहे. तर सगळी कामं वगैरे आवरली आणि सहज कपाट वगैरे खोललं तर माझी सगळी मंगळसूत्र मला दिसली आणि काढून ठेवलेली होती. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू आणि एका डब्यामध्ये भरून ठेवलेली होती. तर म्हटलं तुमच्याबरोबर माझं मंगळसूत्राचं कलेक्शन पण शेअर करावं. ते सगळे मी काढून आणलेली इकडं आणि मुलं गेले स्कूलला. एकटीच बसलेली आहे. तर म्हटलं चला कुठला ब्लॉग न करता मग मंगळसूत्राचंच कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर करू. तर तुम्हाला आजचं म्हणजे माझं मंगळसूत्राचं कलेक्शन कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. जास्त काही नाही आहे, जेवढं आहे तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि जे आहे तर ते काही सोन्याचे नाही आहे, जे म्हणजे आर्टिफिशियल आहे. कधी काही कारणास्तव मी घेतलेले आहे, प्रत्येक वेळेला वेगवेगळे. आणि यातलं एकही माझं ऑनलाईन नाही आहे. तर मी असंच म्हणजे लोकल शॉपमधूनच घेते. बाहेर कुठं गेले मला आवडलं तर मग मी ते घेत असते आणि थोडे जास्त दिवस झाले खराब झालं की मी टाकून देत असते आणि जास्त काही माझा वापर होत नाही. तर वापरायला मी हे एकच वापरते. तर हे आहे सोन्याचं आणि अगदी म्हणजे कमी आहे, 1 तोळ्याला पण. हे सोन्याचं आहे. आणि अजून असं एक आहे तर ते थोडं याच्यापेक्षा जास्त आहे, पण ते आता घरी नाही आहे. बाकी म्हणजे सोनं मी घरामध्ये ठेवतच नाही. तर जेवढं पण आहे सगळं नकली आहे. त्यामुळं चला मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. जास्त काही माझी चॉईस एवढी पण भारी नाही, पण जशी आहे. तर हे एक आहे. मला म्हणजे या वाट्या आणि ते मणीच मला इतके आवडले होते की मग मी ते लगेच घेतलं आणि असं आहे, बघू शकता. मला त्याच्या वाट्या प्रचंड आवडत्या आणि हे मणी जेव्हा मी ते बघितलं तर पहिले मी ते घेतलं. आणि अशाच पद्धतीचं अजून एक आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. तर हे मी वणीला घेतलेलं आहे आणि 80 किंवा 100 रुपयाचंच काहीतरी आहे. असं मागं त्याला गोंडा वगैरे आहे, मस्त आहे लॉंग आणि असं ट्रेडिशनल वाटतं, छान वाटतं. साडीवरतीसाठीच छान आहे. आणि हे एक आहे ऑक्साईडमध्ये. याच्यावरती कानातले पण आहे असेच सेम आणि एकदम लॉंग आहे, बघू शकता. हे पण खणाची साडी वगैरेवर छान वाटतं. मला हे पण आवडलं होतं आणि हे पण मी यात्रेत घेतले. हे तर अगदी फक्त 50 रुपयाचं आहे. कोणाला वाटणार पण नाही की हे 50 रुपयाचं. आणि याला भरपूर दिवस झाले, भरपूर दिवस घेऊन झाले, जवळजवळ 3 वर्ष झाली असतील. आणि त्यानंतर मी भरपूर वेळा घातलं पण छान आहे त्याची क्वालिटी. म्हणजे किमतीच्या मानाने त्याची क्वालिटी खूप छान आहे. आणि त्यानंतर मग हे आहे, तर हे खूप जुनं झालं आहे आणि त्याचा कलर पण गेला, पण ते मला प्रचंड आवडतं. आणि लॉंग पण आहे, त्याचे मणी पण खूप छान आहे. आणि हे मणी मला त्याचे खूप आवडले. आणि असंच मग मी विचार करते की मला सोन्यामध्ये बनवून घ्यायचं आहे. तर बघू आता सोन्याचा भाव तर एवढा झालेला आहे की घेणं शक्य नाही. पण मग बघू, मंगळसूत्रे जरी मी चेंज घेतले पण अशा पद्धतीने मी असे मणी घेऊन नक्कीच एकदा तरी असं मंगळसूत्र बनवेल. म्हणजे मला वाटतं घ्यावं. आणि त्यानंतर मग एक इथं आहे, तर हे डोरल्यामध्ये आहे, सहज म्हणून घेतलं होतं. आणि याचं असं आहे की एक पण दिवस घातलेलं नाही आणि एकदा घालायचं होतं तर त्याचं हा स्क्रू जो आहे तर तो खुलत नव्हता. तर त्यामुळं मग ते मी अजून पण घालून पण बघितलं नाही, फक्त घेऊन ठेवलं. आणि बायकांचं कसं असतं, एखादी गोष्ट आवडली की लगेच घेऊन यायचं आणि छान वाटतं सोन्यासारखं. असं नाही की नकली, एवढं काही नकली वाटत नाही आहे. ते थोडासा जवळून बघितलं तर कळतं की ती नकली असेल. आणि त्यानंतर मग हे एक आहे, तर माझी याच्या अगोदरची पोत होती तर ती खंडित झाली होती. त्यामुळं मग असं 2-4 दिवस गळ्यात घालण्यासाठी मग मी हे घेतलं होतं. तर ते पण मी 1-2च दिवस वापरलं. आणि असं वापरलं की मग मला असं वाटतं खाज वगैरे येते गळ्याला, घामाने वगैरे ते उभरतं. तर त्यामुळं मी यातलं जास्त काही वापरत नाही. मण्यांचं वगैरे चालून जातं, पण या असलं म्हटलं की मग ते उभरायची भीती वाटते. त्यामुळे हे काही मी घालत नाही. आणि त्यानंतर हे पण एक असंच घेऊन ठेवलं होतं की बाजारात वगैरे जर जायचं असलं तर मग हे ठीक आहे सिम्पलमध्ये. हे पण सोन्यासारखंच वाटतं, एवढं काही म्हणजे असं नकली वाटत नाही. डिझाईन सिम्पल आहे. आणि अशीच सेम माझ्याकडे सोन्यामध्ये पण होतं, तर ते मी मोडलं आणि याच्यामध्ये ते टाकलं. असंच पोत अशाच काळ्या मण्यांमध्ये होतं. याचे तर तार आहे आणि ते मी दोऱ्यामध्ये ओढलेलं होतं. असेच 2 मंगळसूत्रे आणि 4 मणी होते. ते मी भरपूर दिवस वापरलं, जवळजवळ 3-4 वर्ष मी तेवढंच
वापरलं जास्त, कारण माझ्याकडे नव्हतं काही कारणास्तव सगळे दागिने मला बँकेत ठेवावं लागले, तर त्यामुळं असंच हे पण एक आहे. तर मी ते ठेवलेलं आहे जेणेकरून बाजारात वगैरे कधी किंवा मग कुठं बाहेर जायचं तर घालून जाऊ शकतो. ड्रेसवर पण चालेल किंवा साडीवर पण चालेल. आणि त्यानंतर हे आहे अहोचं. तर हे आमच्या अहोंनीच घेऊन दिलं आहे मला आणि ते पण मला आवडतं. तर एकदा दोनदाच घातलेलं असेल मी, ते जास्त काही नाही. आणि हे यात्रेत घेतलेलं आहे, आमच्या इथल्या यात्रेमध्ये मागच्याच वर्षी घेतले आणि त्याचा लवकरच म्हणजे खराब कलर पण जायला लागला आहे. जड तर खूप आहे पण मग कलर लवकर जायला लागला. तर हे एक आहे. आणि त्यानंतर हे एक आहे. तर हे मला प्रचंड आवडतं. नाजूक आहे एकदम मस्तपैकी, तुम्ही बघू शकता. छान वाटतं ड्रेसवरती. आणि आता आम्ही ट्रिपला गेलो होतो तर मी हेच वेअर केलं होतं. मला हे पण खूप आवडतं त्याचा म्हणजे. आणि जेवढं पण बायकांनी बघितलं तर त्यांना हे प्रचंड आवडलं. प्रत्येकीने मला विचारलं कुठून घेतलं, छान आहे खूप. आणि त्यानंतर मग आता हे आहे लास्ट. तर हे पण याचं मी तुम्ही बघू शकता पेंडेंट मला प्रचंड आवडलं. आणि हे मणी तर तुम्ही त्या पहिल्या पण मंगळसूत्रामध्ये बघितलं असेल मोत्याच्या, तर त्यामध्ये पण सेम मणी. आणि ह्या मण्यांच्याच प्रेमात पडून मग मी हे मंगळसूत्र घेतलेलं आहे. आणि याचं पेंडेंट तुम्ही बघू शकता असं कुयरीच्या आकाराचं आहे. आणि हे पण मला आवडलं. मणी तर जास्त मोठे वाटतात पण मग असं कधी कधी छान वाटतं साडीवरती वगैरे, तर त्यामुळं मी हे घेतलेले आहे. साडीवरती छान वाटतं. तर एवढे सगळे माझ्याकडे मंगळसूत्र आहे. अशा पद्धतीने माझं सगळं कलेक्शन आहे. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि या मंगळसूत्रावरतीच मी हा बांगड्यांचा सेट पण घेतलेला आहे. तर मला म्हणजे मॅचिंग म्हणून मी घेतलेलं आहे. मंगळसूत्र आवडलं आणि त्यानंतर मग त्यावरतीच थोड्या मॅच होणाऱ्या मी या बांगड्या पण घेतलेल्या आहे. आणि हे पण मी वनिलाच घेतलेलं ह्या बांगड्या, मोत्याचं मंगळसूत्र आणि हे मंगळसूत्र. तर हे मंगळसूत्र मला प्रचंड आवडतं, त्यामुळेच मग मी त्याच्यावरती मोत्याचा सेट पण म्हणजे बांगड्यांचा पण सेट घेतला. आणि साडीवरती वगैरे छान वाटतं. साईडनी हिरव्या बांगड्या आणि मध्ये मग एक कडा. तर मला हे आवडलं होतं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे एवढे सगळे मंगळसूत्र आहेत. घालायचं कधीच म्हणजे घालणं तर होत नाही, वापरायला एकच वापरते मी, पण मग हाऊस असते घेऊन ठेवते. आणि अजून पण एक दोन आहे तर ते मला काही भेटले नाही. जेवढे आहे तर तेवढे मी तुमच्याबरोबर शेअर केले. वापरायला मग मी हे डेली यूजला हे नाजूकसं वापरते, जास्त मोठं नाही आहे. आणि मी म्हणजे मला ज्यांनी पण गळ्यात बघितलं तर त्यांना हे पण खूप आवडलं. आणि अक्षरशः म्हणजे हे मंगळसूत्र बघून एका दुकानातल्या एका ताईंनी मला विचारलं पण होतं की मी याचा फोटो घेऊ का. मला हे खूपच आवडलं आणि सिंपल आहे, नाजूक आहे. तर असंच मला पण बनवायचं आहे की मी दुकानात वगैरे राहते तर मग मला असं म्हणजे चॉईस पण छान आहे ते बोलल्या. आणि असंच मी बनवून घेईल म्हणून. तर खूपच नाजूक आहे, बघू शकता. पण डेली यूजला ठीक आहे, कारण आता सोनं भरपूर महाग आहे आणि जेवढं पण आहे तर तेवढं आता आपल्याजवळ नाही. तर त्यामुळं मग एवढं वापरायचं आणि खुश राहायचं. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर हवा मला कमेंट करून नक्की सांगा.